हाय हॅलो. आज मी पुन्हा एक नवीन छान रेसिपी शेअर करणार आहे. बेसनची शेवभाजी एकदम झणझणीत छान होते, मस्त आणि खूप सोपी पद्धत आहे आणि छान आहे. तर सर्वात आधी मी गॅस पेटवून कढई ठेवली आहे गॅसवरती. मस्त 2 चमचे मोठे तेल टाकलं आहे. अर्धा छोटा चमचा हिंग टाकले. हिंग छान तडतडून दिलं. त्यानंतर मसाले टाकले आहेत. मिरची पावडर 2 चमचे, हळद 2 चमचे, धना पावडर 2 मोठे चमचे आणि गरम मसाला टाकला आहे. छान तेलामध्ये मस्त परतवून दिला. त्यानंतर काळा मसाला टाकला आहे मी. मसाला आधीचाच तयार होता, वाटून ठेवलेला होता मी आणि मी तोच मिक्स केला आहे 1 मोठा चमचा. मस्त तेल सुटोसर मसाला छान भाजून घ्यायचा. जितका छान भाजला तितकं छान चव येते रश्श्याला, त्याच्यामुळे छान मसाला भाजून घ्यायचा. आता मी मसाला मस्त भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकते तेल किती छान सुटलं आहे मस्त. त्यामध्ये आता मी 2 मोठे ग्लास पाणी टाकत आहे. गरम पाणी टाकायचं, त्याने भाजीला चव एकदम छान येते आणि मस्त चविष्ट रस्सा होतो. त्यानंतर आता मी शेव पाडण्यासाठी बेसनची तयारी करत आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा मिरची आणि मीठ, हळद, जिरे आणि थोडा ओवा टाकला आहे. मस्त छान मिक्स करून घ्यायचं. मस्त असं एक पण अशी गाठ नाही राहिली पाहिजे, गिठोळ्या नाही राहिल्या पाहिजे आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही करायचं आहे. एकदम असं दाबल्याने हळू पडेल झाऱ्यातून असंच करायचं आहे. मग मिश्रण करून मी 5 मिनटं ठेवून दिलं भाजीला उकळी येऊसर. तर रश्श्याला एकदम छान उकळी आली होती आणि तेल पण छान आलं होतं. मस्त रश्श्यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी टाकली आहे मी आणि उकळून दिलं. मग मोठा झाऱ्या घ्यायचा, त्याच्यावर ते बेसन पीठ जे आपण काढून ठेवलं होतं ते सर्व असं थोडं थोडं टाकून आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं. मस्त छान शेव पडते त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकते कशी शेव पडली आहे आणि खूप मस्त होती. आपण मार्केटमधून जी शेव आणतो तिचं लगेच पीठ होऊन जातं. याच्याने मस्त शेव पडते आणि पीठ पण होत नाही आणि छान राहते, खूप वेळ पण टिकते. म्हणून मस्त एकदम भारी रेसिपी आहे आणि खूप लवकर होती. बाहेर जायची गरज नाही, घरात बेसन पीठ तर असतंच. खूप मस्त तरी पण उतरली आहे. तुम्ही पावासोबत पण खाऊ शकते, चपाती भातासोबत पण खाऊ शकते, कशासोबत पण खा. खूप चविष्ट लागते. मस्त मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त कोथिंबीर टाकली आहे मी. खूप छान झाला होता रस्सा, पण काळ्या मसाल्यामुळं खूप छान रस्सा आला होता. तुम्हाला माझ्या रेसिपी खरंच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला पण. आणि खूप आनंद होतो तुम्ही सर्व रेसिपी बघता, लाईक करता, म्हणून खूप खूप थँक्यू. तयार आहे झणझणीत मस्त एकदम छान रस्सा पण छान झाला होता. झणझणीत शेवची भाजी खूप मस्त. लिंबू कांदा मस्त ताव मारा. पावासोबत खा, भातासोबत, चपातीसोबत, कशासोबत पण खाऊ शकतो. एकदम छान आहे आणि खूप मस्त आहे आणि एकदम सोपी पद्धतमध्ये बनवले आहे. आवडले असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.